रेकॉर्डिंग करायचंय. प्रणकक्लेशनाय गोविंदाय नमो नमः. भरतकुलभाग्यगलिगे भावरसानंद परिणता सारी जगदाखिल मोहन गिरे. जय जय रंगादि देवता देवी अवधूत निंदन श्री देवदत्त राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया. राम हो जय राम 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 हो जय राम जय राम राम. राम हो जय राम जय राम राम हो जय राम. पतित पावन पतित पावन गुण कामा. पतित पावन गुण कामा. राम हो जय राम जय राम. कीर्तनी ये सद्गुरु राया
Jai
नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे जयांताली जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मारुती मारुती रामदास कली बाजीते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय वर्षानंतर जन्माचं कीर्तन करायला योग आला हा योगायोगच आहे आजचा तो विषय आहे कारण इतर गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा कारण जन्माची वेळ घालायची म्हणून
ज्यांचा अभंग घेतलाय ते एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजांचं काही गुण आहे, त्यांचा अधिकार काय आहे त्या अधिकाराचं वर्णन एका श्लोकात केलंय. फार पूर्वीचा श्लोक आहे. शांतो दांत उदार चित्तैर्य कीर्ती सुधांशुज्वला योगीनाथ निवारिणो क्षणयुतो वर्णाश्रमाचारवान् टीका भागवते विलिख्य सुगमं यो भाषिते प्राकृते संसारार्णव तारिणीं तरिमदात् नाथाय तस्मै नमः. सद्गुरुनाथ महाराज. हे सर्व गुण असावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे शांती. नाथांची शांती भंग पावली नाही, महाराजांची शांती भंग पावली नाही. दांत म्हणजे इंद्रिय निग्रह. आता मी काय प्रत्येक गोष्टीवरती दृष्टांत देत नाही, समजण्यावाले को विचार करा. उदाहरणार्थ पाहिजे अंतर करणार मागितलं कोणी देऊन टाकलं. या हाताचं या हाताला कळतं का मला महाराज म्हणायला. आणि मी देत नसून मला देण्याची बुद्धी ते देत आहे. कीर्ती सुधांशु ज्वला, ज्यांची कीर्ती उज्ज्वल आहे, चंद्राप्रमाणे खवल आहे असे. योगी नार्थ निवारिणो क्षणयुतो वर्णाश्रमात. वर्णाश्रमाचं पालन म्हणजे आचरण, हे ज्यांनी सोडलं नाही. दीन दलितांची दुःखे एका क्षणात नष्ट करण्याची ताकद ज्यांच्या अंगी होती ती नाथ महाराज. टीका भागवते विलिख्य सुगमं यो भाषिते प्राकृते. टीका संस्कृत असलेलं भागवत हे मराठीत केलं, त्याचा अनुवाद केला. किती सोप्या भाषेत केला. कशाकरता केला? त्याला उद्योग नव्हता म्हणून नाही, की सर्वसामान्य तळागाळाच्या लोकांपर्यंत भागवत कळावं म्हणून. पण हे त्यांनी केलेलं हरिपंडिताला आवडलं नाही, म्हणून काशीला जावं लागलं. एका बाजूला हरिपंडित बसले, एका बाजूला बसले नाथ महाराज. हरिपंडितांनी वाचावं आणि नाथांनी मराठीत उत्तर द्यावं. आणि इथे त्याचा पराभव झाला हरिपंडिताचा. कारण ते मौलवी होते, ब्रह्मवृंद होते, ते म्हणाले बहुत गप बहुत गप, अरे क्या बात आहे नाथ. संसारार्णवतारिणीं दैवदात् नाथाय तस्मै नमः. संसारातून तरुण जाण्यासाठी तरी दिली, हे नाम दिलं म्हणून नाथांना आमचा नमस्कार असा नाथांचा अधिकार. ते म्हणाले नाम गोड श्रीरामाचे अमृत पिके झाले साचे. पौराणिक दृष्टिकोनातून मांडणी केली. नाम कोणाचं गोड? रामाचं नाव गोड. आपण सगळे रामनाम घेणारे आहोत. महाराजांच्या कोणातले म्हणा हरकत नाहीये. अमृत पिके झाले. अमृत पिके झालं म्हणजे काय? अमृत काही पृथ्वीतलावर मिळत नाही. अमृत प्राशन करण्यासाठी स्वर्गात जावं लागतं. हे अमृतपान तिथे आहे म्हणून तिथे अमृतपान करणारे म्हणून त्याला अमृतान दस असं म्हणतात. पृथ्वी तलावरती काय मिळतं अमृत पाहिजे आणि त्याला काय म्हणतात हे आपण इथे आणायचं आहे. भोका उत्तम चांडाळ अधम खळा हुनी खळ. उत्तम असू दे, चांडाळ असते, अधम असू दे, खळा हुनी खळ, नक्षलवादी असू दे, आतंकवादी असू दे, भ्रष्टाचारी असू दे. भोका उत्तम चांडाळ अधम खळा हुनी खळ. राम नाम जपता वाचे पवित्रपणे तोची. राम नाम ज्यांनी घेतलं मुखाने वाचेने घेतलं तो ह्या जगतात पवित्र झाला. एका जनार्दनी नाम आणि मुक्ती सायुज्य निष्काम असं हे नाम घेतल्यानंतर सायुज्यता मुक्ती मिळते. म्हणजे आपण जे म्हणतो सर्वपता समीपता स्वरूपता आणि शेवटची सायुज्यता
आता साहित्यता मुक्ती मिळवायची असेल तर रामनाम घ्यावं. म्हणजे आता खरंच सांगतो काही नको भगवंता, सगळं मिळालं. मिळायचं होतं ते मिळालं, आता काय मिळवायचं. अशी ही सायुज्यता मुक्ती या रामनामाने मिळते. तौरनिक दृष्टिकोनातून जरा विचार केलाय. 2 विचार करूया, मांडूया आणि आकाराकडे वळू. 9-10 सांगितले आधी झालाय उशीर. किती वाजले? ठीक आहे. गोकोटिदानं ग्रहणेषु काशी, गोकोटिदानं ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगा युत कल्पवास, यज्ञायते मेरु सुवर्णदानम् आणि गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. म्हणजे नामस्मरणाची तुलना इतर कोणत्याही पुण्याबरोबर होऊ शकत नाही. नामाची तुलना. गोदान आहे, गोदान करायचंय. आणि गोदान करायचं कधी याला महत्व आहे. कधी आजकाल सगळीकडे मी बघतो प्रत्येक पूजाला गोदान. अरे काय कमाल आहे. गोदान कसं करावं, कुठे करावं, सही ज्ञान करावं. ती चांगली गाय असली पाहिजे, वासरू असलं पाहिजे, दूध देणारी असली पाहिजे. आपल्याला नको असलेली गाय आपण देतो. आणि ते कधी करायचं, काशीला करायचं. काशीला ते सुद्धा ग्रहणकालीन करायचे. त्यांनी मिळणारं पुण्य ते श्रेष्ठ आहे. काशीला ग्रहण स्नान करावं म्हणून तीर्थक्षेत्री स्नान करतात. आपल्याकडे तीर्थक्षेत्री नाही, सगळे डबकीचे आहेत आणि खाड्या आहेत. यांनी मिळणारं पुण्य श्रेष्ठ. यज्ञायते मेरु सुवर्णदानम. यज्ञामध्ये सुवर्णदान करायचंय. वा आता सुवर्णदान बोलू नका, चौऱ्याऐंशी हजार झालं रोज. लोक सकाळी वाचतात पहिला सोन्याचा भाव किती. काय कमाल आहे. अरे सोन्यासारखा देह लिहिलेला आहे, सोन्याचा भाव काय घेऊन बसतात. आणि 2 ऑपरेशन झाली, 5-6.5 लाख रुपये गेले. सांगा सोन्याचा भाव काय आहे, याचा भाव किती आहे. सुवर्णाचं दान केलं राजे लोकांनी केलं सत्ययुगामध्ये. त्यांनी मिळणारं पुण्य श्रेष्ठ. आपण सुद्धा करतो ना दान. कधी करतो, आपल्याकडे माऊंद असतं. माऊंद आणि ते गुरुजी सांगतात 7 फुलं करा, 7 त्या 25 डोक्यावर टाकायचे. आपल्याकडे वाद कुठे घरात पाहिजे, सोहळाचं करायचं आहे, पण वाद कुठे होतो. अहो एकरांमध्ये 7 करायची की इथे 7 करायची. म्हणजे सोहळ्याला महत्व आहे की सोन्याला महत्व आहे. आणि गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. म्हणून नामाची तुलना या जगात कुठेही होत नाही. त्यांनी मिळणारं पुण्य श्रेष्ठ आहे. मग आता प्रश्न असा पडतो, बुवा नाम कसं करायचं. झोपून घेतलं चालेल, चालेल, बसून घेतलं तरी चालेल, कुठेही चालेल. म्हणून सुभाषितकार असं म्हणाले, न गंगा न गया न काशी न वेणी न च पुष्करम, जिह्वाग्रे वर्तते यस्य हरित्यक्षरद्वयम्. न गंगा. लोक जातात गंगेवरती, तीर्थयात्रेत जातात. आपण तिकडे करू नामस्मरण, देवाचं दर्शन घेऊ. काही होत नाही. तिकडे गेल्यानंतर सगळ्या वस्तू बघत असतात. काय छान दिसतंय हो साडी, काय छान दिसतं. नेहरू शर्ट करायचं काय, सगळं मुंबईत मिळतं. तिकडे गेल्यानंतर खरेदी करायची इच्छा नाही. आणि तिकडनं कुठे इथंच आहे, छान मारला की इकडे. न गंगा न गया. प्रत्येकाचं महत्व वेगळं आहे. न काशी न वेणी न च पुष्करम. या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्व वेगळं आहे. पण जिव्हाग्रे वर्तते यस्य हरित्यक्षरद्वयम्. त्याच्या जिव्हेवरती 2 हरी नावाची अक्षरं कोरली आहेत. आता ती काय अक्षरं बाहेर कोरायची नाही. अखंड नामस्मरण. हरी 2 अक्षरं कोरली. त्याचा अर्थ काय. देव म्हणतात अहम हरा मी. त्याचा अर्थ काय. देव म्हणतात मी दुसऱ्याची दुःख दैन्य आपत्ती भय संकट याचं सगळं हरण करतो म्हणून हरा.
अशी 2 अक्षर राम नामाचे. राम ज्यांनी कोरलाय आपल्या, त्याला असं या जगतामध्ये काहीही कमी पडत नाही. असं मंगलकारक असलेलं नाम, गोड असलेलं नाम हे कवीने वर्णन केलं. मंगल नाम हे प्रभूचे, मंगल नाम हे प्रभूचे, गोड गोड वाटे वाटे, गोड गोड वाटे वाटे, गोड गोड. ताल मृदंग विणा हा वाजे. नामाला हे काही आवश्यकता नाहीये वाजवण्याची. तुम्ही कुठे होतं असं हे नाम आहे, लक्षात ठेवा. बरं, हे नाम कुणी घेतलं? ज्यांनी ज्यांनी घेतलं ते खरे भाग्यवान ठरले. तेवढा श्लोक सांगतो, जुन्या पठडीचा आहे तो. ते मिळालं आमच्या गुरुकडनं मिळालं. आमचे गुरु म्हणजे वासुदेव शास्त्री प्रकाशकर यांच्याकडनं, वेदशास्त्र संपन्न. आज 95 वर्षे 96 लागणार आहे आता. त्यांनी त्यावेळेला दिला आम्हाला 40 वर्षापूर्वी. काय श्लोक आहे तो? बघा कसा अलंकारिक श्लोक आहे. आणि हा श्लोक लीला कुणी केली सांगतो तुम्हाला, कारण पुढच्या पिढीला कळत नाही कोणी दिलाय. हा लिहिला आहे श्लोक यशवंत बुवा कवीश्वर. आता राहील त्यावर, त्यांना आयुष्य 57 वर्ष, 57 मिळालं. काय श्लोक लिहिला बघा, किती अलंकारिक भाषेत. मराठीतले अलंकार सगळेजण विचारले, फक्त एकच अलंकार सगळ्यांना माहिती आहे, तो शार्दूल विक्री. शेवटी असतो ना लग्नात टाकतात, ते बरोबर सावधान होता. श्लोक असा आहे बघा कदा. आदित्यान्वय सागरे दशरथा, आदित्यान्वय सागरे दशरथा, स्वाती जलात संभवम, कौसल्या जठराग्नि शक्ती मुक्तके, श्रीराम मुक्ताबलम, तन्नीलम हृदये हरेण वीतं, सम्यक् घृतं निर्मलं, तच्चित्रं स्मरणेन शंकर समं, प्राप्नोति भाग्यज्जना सद्गुणात् महाराज. श्लोकाचा अर्थ सरळ सांगतो. आदित्यान्वय सागरे. आदित्य म्हणजे सूर्यवंशकुळ फार मोठा आहे, अनेक राजे होऊन गेले. सागरामध्ये अनेक राजे झाले, पण कोण श्रेष्ठ ठरला? आदित्यान्वय सागरे दशरथा, दशरथ राजा. ज्या कुळामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार. आणि पुढे असं म्हटलंय, दशरथा स्वाती जलात संभवम. पूर्वीचं संस्कृत आणि आताचं संस्कृतचा काय फरक आहे ते सांगतो मी तुम्हाला. पूर्वी हे सगळे श्लोक लिहिले गेले ते समासयुक्त आहेत, लक्षात ठेवा. तो तुम्हाला अर्थ लावायचा असतो. आणि आता ते श्लोक सरळ दिलेले, एवढा फक्त फरक आहे. म्हणजे समासयुक्त ज्यांनी समासाचा अभ्यास केला असेल संस्कृतचा, त्याला ते लावता येत. दशरथा स्वाती जलात. दशरथ राजाला एवढं सांगणार आहे, या गादीला महत्व आहे, या गादीच्या खाली सांगू नये असं म्हणतात. दशरथा स्वाती जलात संभवम. दशरथ राजाला स्वाती नक्षत्रातलं पाणी सांगितलंय. उपमा काय दिले बघा. स्वाती जलात संभवम कौसल्या. संभव कुठे झाला? कौसल्या. जठराग्नि शुक्ती पुटके. शुक्ती पुटके म्हणजे शिंपला, लक्षात ठेवा. शुक्ती पुटक म्हणजे कौशल्याचं जे आहे त्याला शुक्ती पुटके असं म्हटलंय, म्हणजे शिंपला. आणि त्याच्यामध्ये श्रीराम मुक्ताफलम, हे मौक्तिकाचं फळ ज्याच्यामध्ये आलं ते राम. असं हे रामनाम कुणी घेतलं ते सर्वजण भाग्यवान ठरले. तन्नीलम हृदये हरेण नीदम सम्यक् घृतं निर्मलम. शुद्ध तुपासारखं इतकं निर्मळ असलेलं ज्यांनी आपल्या कंठात धारण केलं किंवा ज्यांनी आपल्या मुखात धारण केलं आणि लोकांना दाखवून दिलं की या जगतामध्ये श्रेष्ठ काय असेल
तर श्रीराम जय राम जय जय राम असे आमचे स्वामी ब्रह्मचैतन्य स्वामी आणि पहिले म्हणजे भगवान शंकरांनी अखंड रामनामाचा जप केला. असं पावन असलेलं ज्यांनी घेतलं नाम घेतलं ते खरे भाग्यवान ठरले. नामे पावन पावन नामे पावन पावन अवघे तरले सर्व जन अवघे तरले सर्व जन नामे पावन नामे पावन असं नामस्मरण घेतले झाली. आपल्या कंठात धारण केलं ज्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार अपरंपार ती सुरुवात आहे. लिंगोपंथापासून आहे सुरुवात आहे. सगळे रुद्रपंथापासून अनेक वर्ष घराण्यामध्ये सेवा चालू असते. ही सेवा कसली तर अखंड भगवत नामस्मरण. राम काय म्हणजे उपासनाला प्रगणरूप कल्पना असं म्हणतात. 5 रूप भगवंतांनी या जगतात नटलेली आहेत. बाकी सगळी त्याची पुढे आलेली आहे. म्हणून ते नाम धारण केलं. म्हणून ते नाम पुढे घेतलं. काय घेतलं आणि काय प्रसंग घडला ते आपण आख्यानात बघूया. कारण 9:10ची वेळ दिली. 9:50 8:50 झाले. मूळ अभंगामध्ये वेळ नाम गोड श्रीराम
या माण तालुक्यामध्ये गोंदावले ग्राम आहे, आजही आहे, पूर्वी होत आणि उद्याही राहणार आहे. अशा या गावामध्ये लिंगोपंत कुलकर्णी सज्जन सद्ग्रस्त अखंड नामस्मरण पांडुरंगाचं सेवावृत्तीने चालणारे असे लिंगोपंत कुलकर्णी आणि समविचाराची समआचाराची धर्मपत्नी राधाबाई अशी त्यांना लाभलेली होती. दीन लोकांना ती आपली आई वाटायची, गरिबांना ती आई. होते कुलकर्णी परी, होते कुलकर्णी परी, सेवा वृत्ती सदैव चित्तात. सेवा ही सेवा म्हणून झाली, कुठलाही अभिमान नाही, गर्व नाही, काही नाही, कशाची अपेक्षा नाही. काय कमी होतं का? यास्तव ऐश्वर्य बहु, यास्तव ऐश्वर्य बहु, नाते त्यांच्या सदैव गेहात. सेवावृत्ती कुलकर्णी मध्ये लक्षात ठेवा. पूर्वी सगळी होती, कुलकर्णी होती, खोत होते, फौजदारकी होती, पाटीलकी होती, याची सगळे संख्या आता काढून टाकली. पण सेवावृत्तीने कुलकर्णी वृत्तीच्या पंढरीच्या वारीला, पंढरीच्या वारीला असा गाई म्हशींची मोठी किल्लार होती, इतकी श्रीमंत होती. पण श्रीमंतामध्ये ही भक्ती वृत्ती टिकेल की नाही सांगता येत नाही, पण त्याच्या विरुद्ध होते. आला गेला पै पावडा. अहो जेवायला बसायच्या वेळेला 50-50 माणसं असल्याशिवाय जेवत नव्हतं. आपण काय करतो, चला जेवण घेऊया, भांडी घालून घेऊया, हे आमचं जेवण झालंय. अवधूत चिंताराश्री त्यांच्या दिमागीला एवढी काही कमी नव्हती आणि ते सारखे पडायचे. वारकरी पंढरीचा नित्यनेम होता.
वारी करायची. पण ही गुढी माझी पंढरीला कधी जाईल सांगता येत नाही. थकलेले होते. सारखं म्हणायचे असे निघाले. म्हणजे त्यांच्या मनात होतं की सारखं या पंढरीला मी जाईन की नाही. आता हे वय झालेले सारखे मनात विचार करायचे असे. आणि एक दिवशी स्वप्नामध्ये स्वप्नी दे प्रत्यक्ष पांडुरंग प्रत्यक्ष पांडुरंग अपनी देई पांडुरंग स्वप्नी देई. स्वप्नात दिला नव्हता तुझ्या विनरी मज दिलय अंतर तुझ्या पूर्वजी मज दिले अंतर स्वप्नामध्ये निगमताना दर्शन दिलं. काय दर्शन दिलं? अर्ध्या रात्री निद्रिस्त सर्वदा. सगळे झोपलेले होते, स्वप्नात होते आणि स्वप्नामध्ये दर्शन दिलं. अरे मी तुझ्या मळ्यात आलोय, तू त्याचा तपास कर. मनात विचार केला पांडुरंग आपल्या मनात आले आणि स्वप्नातलं. मग काय केलं? हे स्वप्न खरं आहे. पहाटे की स्वप्न खरी असतात म्हणून सगळ्या गावाच्या लोकांना बोलवलं. जमवुनी ग्रामीचे जन, जमवुनी ग्रामीचे जन, जमवुनी ग्रामीचे जन. त्याची टाकोर देव आला, देव आला, देव आला, देव आला. जाऊ दया जोडण्याला, जाऊ दया जोडण्याला. सगळ्या लोकांना बोलवलं. ज्यांना म्हणत हे कसे, सगळे म्हणायला लागले कसं काय? वेदही सांगत नाही आणि पुराणही सांगत नाही. मग हे आले कधी? म्हणून सगळ्यांनी एकत्र आले. गावातले लोक सगळे जण लिंगोपंत बरोबर आहे. बहुत श्रमाची काढली ती माती खणून काढली. सावकाश करायला खंटाला एखाद्या वेळा पहार किंवा कुराड लागेल. भगवंताने ते गेल्यानंतर वरती उभ्या असताना देवाला विचारलं, देवा कुठे आहे? ते म्हणाले आहे तिथे. असं आहे, देव कुठे नाहीये, सर्वत्र आहे. जिथे उभे होते तिथेच देव होते. ती माती खणून काढली आणि आतमध्ये मोठी काय झाले? सदा माझे डोळा जडो तुझी मोठी, सदा माझे डोळा जडो रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सहज आठवल्या डोळ्यातून पाणी आले. अशोक हा आला की भगवंता इथे खाली. म्हणून मूर्ती तई पाहुनी
विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय असा गजर करत 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 त्या मूर्ती आपल्या घरात त्याची स्थापना केली आणि त्या स्थापना केल्यानंतर फुलं उधळली गेली अन्नदान झालं जेवढं म्हणून काय करता येईल तेवढं लिंगोबंधाने केलं सगळेजण आपापल्या म्हणजे दर्शन घेण्यासाठी इतकी की जिथे खड्डा काढला होता तिथे पाणी लागलं म्हणून ती विहीर बांधली त्याला विठोबाची विहीर असं म्हणतात आजही त्या ठिकाणी आहे नव्हे तेवढंच नाही विठोबाचा मळा जो आहे त्या मळात नाना तऱ्हाची फुलं आहेत काय भगवंताची कृपा होती हो लिंगोबंधांवर राधाबाईंनी नमस केला आणि राधाबाईने जो मुलगा झाला त्याचं नाव होतं रावजी पहिल्यापासून विरक्तीत काढलं कशात नाही प्रपंचाची आवड नाही लग्न झालं काही दिवसांनी नारायण कलेडोनचे होते नारायण त्यांच्या मुलीबरोबर लग्न झालं तिचं नाव होतं गीता गीता प्रगटे गीता शिकवी युवती धर्माला या जगाच्या युवती धर्माला गीता शिकवण्यासाठी जन्म झाला होता आणि अशा या स्त्री नुसतं शब्दाने नव्हे तर आचार प्रभावे हेच खरे वर्मदेव स्वतः सांभाळलं स्वतःला शिकवलं लोकांना अशा गीता बरोबर रावजींचं लग्न झालं रावजी विरक्त होते स्नान संध्या जप जाप एवढंच तीर्थयात्रा बरं लग्न झालंय म्हणून तेही विरक्त तिथेही लक्ष नाही असं दोघांचं झालेलं आहे तो ती वेळ आली अशी ती वेळ आली की सर्वांना कळलं त्याच्या अगोदर भजन पूजन झालेले होते हा सर्वांनी लक्षात ठेवा फुलं गोळा करतायत कुणी फुलं खाली टाकू नका माहिती दुरवली जातात म्हणून सर्वश्रीची गंगा पातळी उद्धार या भुवनती ती गंगा ती गंगा जन्मोत्सवी अवतरली गोंदवली क्या रामी रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापदे राम 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 असे जन्माला आले ते गणेश अवतरले या ठिकाणी हरिनामाला सुद्धा वाटे सगुण रूप धारण करावं ते हे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणून आपण फुलांचे उदाहरण करायचे फुलं घ्यायला तिथे आहे बघा कुठे गेले देशपांडे फुलं घ्या घ्या पंढरीनाथ महाराज झाली आता इथे फुलं खाली टाकायची गजराई होतो आणि पायदळी तुडवली जातात म्हणून ते गोळा करतायत सर्वांनी त्याच्यात जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग
जन्म झाला. आता असं आहे, एवढ्या गावातल्या सुवासिनी सगळ्या जमलेल्या आहेत आणि तो सोहळा त्यांच्या गोंधवल्यात चालला आहे. गीताबाईंनी आपल्या बाळाला मांडीवरती घेतलाय. आता नाणी होईल आणि त्याच्यानंतर पाळणं होईल. तुम्ही म्हणाले ना काय घेत नाही ना, पाळणं मांडीवर घेत नाही ना. आता तू काय पाळणं म्हणायला आलीस? पाळणं म्हणाला मी पण म्हणतोय. मग घे तू घे 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 समोर बघा थोडा. तू पण म्हणलं, तू गाडी गाडी म्हणला ना.
आता गाणी जरी मी म्हटली तरी आपल्याला आपल्या पद्धतीने म्हटली पाहिजे. गीता येणे अंकी घेऊन लावले बाळाला गर्दी निर्मळ गजलाने नाव वाचले बाळाला सानासाठी पुण्यनगांचे अतिभावन जल आणण्याला पाठविले जलाधिकारी घेऊन येणे उदकाला गंगा यमुना सरयू सरस्वती सिंधू नर्मदा तीर्थजला मिळवून सांगू सतीराचे
पाळण्यात घालून घेत झाले सर्वांनी एकीला म्हणा गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या 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 नाव गणपती ठेवलंय हे सांगायला पाहिजे ना कानामध्ये. आता तिथे त्या ठिकाणी करतात मी काय बघायला गेलो नाही. सर्व जनता जनार्दन आलेली स्त्रियांच्या ओट्या भरलेल्या आहेत सुवासिनीच्या कडा नारळाने एवढी श्रीमंती घरात असताना विचार करा. आणि हे सगळं काय आहे तर अखंड भगवत नामस्मरण. त्यांच्या घरात पांडुरंगाचंच आलेलं आहे पण पुढे पांडुरंग आणि राम काही वेगळा नाहीये. आणि पुढे त्याची अशी गती आली की श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम हाच मंत्र सर्वांनी घेतला आणि मंत्र तारक आहे लक्षात ठेवा. असं हे भगवंताचं गोड नाम तुम्ही आम्ही सुद्धा रोज घेतलं पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही काळ अहो नव्हे प्रत्येक काम करत असताना भगवंताचं नाव घ्यावं. म्हणून मूळ अभंगामध्ये आमचे भैरवी म्हणणार नाहीये फक्त नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीरामाचे नाम गोड अमृत पिके झाले झाले अमृत पिके झाले झाले नाम गोड श्रीरामाचे नाम गोड श्रीराम
सर्वांनी बसून घ्या. जानकी जीवन स्मरण जय जय राम. संस्थेचं हे 43वे वर्ष आहे उत्सवाचं. संस्था रजिस्टर झालेला आता 25 वर्ष पूर्ण होतील 2026 मध्ये. पण उत्सवाचं 43वे वर्ष आहे आणि या 43व्या वर्षातला महाराजांच्या जन्मोत्सवाचं कीर्तन पुष्प अर्पण करण्याची सेवा श्री सरपोतदार बुवांनी आज या ठिकाणी हे कीर्तन पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण केले. अमृत योग आहे अशासाठी की सरपोतदार बुवांचंही अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि हा एक योगायोग आणि यासाठी म्हणून मुद्दाम ही आजची सेवा आम्ही त्यांना दिली. बुवा सर्व परिचित आहेत डोंबिवलीकरांना. अत्यंत निस्वार्थ भावाने आपल्या संस्थेत आणि इतरत्र आयुष्यभर कीर्तन सेवा त्यांनी केलेलीच आहे. कधीही बोलवा बुवा तयार असतात. सेवेसाठी बुवांनी कधी कोणाला नाही म्हटलं नाही. आणि आजही आम्ही विनंती केल्यानंतर ते इथे आले. त्यांनी ते पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण केलं. यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराजांचा प्रसाद म्हणून त्यांचा सत्कार करण्याची मी बंडोपंतांना विनंती करतो. पुढून या. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. बुवांना उदंड आयुष्य लाभो आणि श्री महाराजांचा कृपा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर आहे आणि तो सतत वृद्धिंगत होत राहावा ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्याच वेळेला बुवांचे सुपुत्र त्यांनाही महाराजांचा प्रसाद. आणि सुधीर बर्वे, आता मला माहिती कळली हे बर्वे काकांचे बंधू आहेत आणि त्यांचा योग आज आपल्या इथे प्रथम आलाय. उत्तरोत्तर येत राहील. त्याच वेळेला आज या ठिकाणी ही संस्था सुरुवात झाल्यानंतर गेले अनेक वर्ष, जवळजवळ 20 वर्ष व त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी जन्मोत्सवाच्या सेवेचं कीर्तन पुष्प अर्पण करण्याची एक सेवा ज्यांनी आपल्या केली ते श्री व्यास बुवा या ठिकाणी आलेले आहेत. बंडोपंतांना मी त्यांनाही प्रसाद देऊन जय जय रघुवीर समर्थ. यानंतर वैभव इथे आहेत, त्यांनाही प्रसाद द्या. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर नामजपाचा कार्यक्रम. पुढचा वेळ सगळा आरती आणि नामजप, त्यानंतर महाप्रसाद